पसायदानामधल्या या 3 ओळी फारच जास्त महत्त्वाच्या आहेत. डिकोडिंग पसायदान या सिरीजमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय. 3ऱ्या ओवीमध्ये लिहिलंय, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. यातली पहिली महत्त्वाची ओळ म्हणजेच दुरितांचे तिमिर जावो. जो अज्ञानरूपी अंधार असतो, तिमिर म्हणजे अंधार. एक्झाम्पल द्यायचं झालं तर भीती आपल्याला वाटते याचं कारण अज्ञान हेच असतं, तर हे अज्ञान लोकांमधून जावं. दुसरी महत्त्वाची ओळ म्हणजे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. स्वधर्म म्हणजे आपला मूळ स्वभाव, आपलं मूळ स्वरूप. आणि तिसरी ओळ म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो. जेव्हा अज्ञान दूर होतं, माणूस ज्ञानी होतो, स्वतःच्या स्वरूपाला तो ओळखतो, तेव्हा तो जे मागतो सेन माइंडने ते नक्कीच चांगलं असतं. त्यामुळे ज्याला जे हवंय ते त्याला मिळो असं माऊली म्हणतायत. पुढे ते म्हणतायत, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे जे साधू संत आहेत, ज्यांनी आपली ही भूमी पावन केलेली आहे. असे लोक जेव्हा सर्वसामान्यांमध्ये हे ज्ञान रेझोनेट करतील, तेव्हा एक मंगलमय वातावरण नक्कीच तयार होईल. डिकोडिंग पसायदानमध्ये आता पुढच्या ओव्यांना नक्कीच समजून घेऊयात. पण पुन्हा एकदा सांगेन की हा एक फक्त प्रयत्न आहे. चुकत असेल तर नक्कीच सांगा आणि यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा. रामकृष्ण हरी.